अमरावती जिल्ह्यातल्या जुळ्या शहरातील म्हणजेच अचलपूर परतवाडा येथील आपली नदी सापन नदी ही पीओपी मुक्त करूया या हेतूने सापन स्वच्छता अभियानाची सुरुवात सावली दातुरा येथे सापन नदीपात्रामध्ये विसर्जित पीओपी मूर्तीला पुन्हा यावर्षी सुद्धा आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटना, कुंभार समाज महासंघ, नगर परिषद अचलपूर आणि ग्रामपंचायत सावली दातुरा, जेसीआय सामाजिक कार्यकर्ता मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने बाप्पांच्या पीओपी अविसर्जित मूर्तींना जवळपास 5 ते 6 हजार 4 ट्रॅक्टर भरून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे श्री गणेश विटंबना थांबवून सर्व विसर्जित मूर्त्या एकत्र जमा करून सदर सामाजिक संघटनेने विधिवत पूजन करून तसेच नदीपात्रामध्ये जेसीबीच्या सहाय्याने एक कृत्रिम तलाव तयार करून विसर्जित पीओपी मूर्ती पुन्हा विसर्जित करण्यात आल्या। गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन कुंभार समाज हा पर्यावरण रक्षण करण्यासाठी समोर आलेले असून दरवर्षी नागरिकांना पीओपी मूर्तीचे उच्चाटन करण्यास लोकजागृती करून फक्त मातीच्या मूर्ती स्थापित करण्यासाठी आग्रहित करीत आहे, जेणेकरून पर्यावरणाला हानी पोहोचू नये। तरी सुद्धा समाजाचा कल हा पीओपीच्या मूर्तीकडे कमी न होता आज सुद्धा 5 ते 6 हजार पीओपी मूर्त्या सापनच्या नदीपात्रामध्ये अस्तव्यस्त पडलेल्या आढळून आलेल्या आहेत। नदीपात्रामध्ये असलेल्या या हजारो मूर्त्या विसर्जित नसल्यामुळे नदीचे रूप हे विद्रूप दिसत असल्याने या सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन सापन नदी स्वच्छता अभियान राबविले आहे। श्रमदानासाठी इच्छुक मित्रपरिवार यांनी 3 सप्टेंबरचे सकाळी 7 वाजता सापन नदीपात्रामध्ये सावली दातुरा येथे स्वयंइच्छेने एकत्रित येऊन या उपक्रमामध्ये हातभार लावलेला आहे। या सामाजिक उपक्रमामध्ये सावली ग्रामपंचायतचे सरपंच मनोहरलाल बहुराशी, आदिवासी पर्यावरण संघटनेचे योगेश खांजोडे, संजय डोंगरे, नवीन प्रजापती, सुरेश प्रजापती, प्यारेलाल प्रजापती, राजेंद्र मुंदे, कुंभार समाज महासंघाचे राजेश प्रजापती, मनोज प्रजापती, संजीत प्रजापती, अनिल बर्डे, सूरज पेंटर, मुन्ना सेलेकर, भूषण ठोकणे, मोहन वर्मा, श्याम बर्धे, मुन्ना बहुराशी, आनंद मनोहरे, जेसीआयचे डॉक्टर देवेंद्र अग्रवाल, पंकज शर्मा, सुशील श्रीवास्तव, सागर अंभोरे इत्यादींनी श्रमदान करून पीओपी मुक्त सापन नदी तयार केलेली आहे। पीओपी मुक्त सापन नदी स्वच्छ केलेली आहे। या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटना कुंभार समाज महासंघ सावली, जेसीआय अचलपूर आणि ग्रामपंचायत सावली दातुरा यांनी हे आयोजन केलं होतं। आज आपण सापन नदी पात्रात इथं उभे आहे। सापन नदी पात्रातला एक विचित्र असा प्रसंग गेल्या 7 ते 8 वर्षापासून कुंभार समाज महासंघ सावली दातुरा, आदिवासी पर्यावरण, त्यानंतर ग्रामपंचायत सावली दातुरा आणि बाकी जेसीआय NGOज, त्यानंतर आपले नगर परिषद यांच्या सहकार्याने दरवर्षी आम्ही इथे येतो। अविसर्जित ज्या पीओपीच्या मूर्ती राहतात त्यांना पुन्हा विधिवत इथे विसर्जित केल्या जाते। ह्या सर्व जे मंडळी दिसून आले यांचं पूर्ण श्रमदान त्यामध्ये मूर्ती उचल्यामध्ये आणि मूर्ती एकत्र करून पुन्हा एक कृत्रिम तळं तयार करून त्यामध्ये विसर्जन करेपर्यंत हे लोक इथं थांबतात आणि श्रमदान देऊन आपलं कार्य दरवर्षी हे आपले एक बाप्पाची कुठेतरी विटंबना झाली नाही पाहिजे म्हणून आपल्याकडून ते पार पडत आहे। पण एक प्रश्न असाही आहे की जे लोक दरवर्षी आम्ही त्यांना विनंती करतो की बा तुम्ही पीओपीच्या मूर्ती नका घेऊ, पीओपीच्या मूर्ती नका घेऊ, तरी सुद्धा हे लोक दरवर्षी पीओपीच्या मूर्त्या वापरतात आणि आपल्याच बाप्पाची 10 दिवस पूजन केल्यानंतर 11व्या दिवशी विटंबना करतात। आज जर थोड्या वेळ अगोदर जर तुम्ही चित्र पाहिलं असतं कालचं आणि आजचं, तर इथे आपल्याला ज्या मूर्त्या आहे गणपती बाप्पाच्या ह्या पूर्ण अस्ताव्यस्त पडलेल्या पूर्ण नदीपात्रात दिसलेल्या होत्या। ज्या ठिकाणी घाण होती असे काही वेगळे काही जे प्रसंग आहे इथले पाण्यात जे आले आमच्या, ते खूप भयावह परिस्थिती इथली दिसलेली आहे। का प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आजच्या प्रकरणात आज काही वेगळं आम्हाला असं दिसलेलं आहे का प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमध्ये कुठे 1-1 किलो 1.5 किलोचे दगड भरलेले दिसले। 2 फुटाची मूर्ती 30 ते 35 किलोची वजनाची दिसलेली आहे। तर लोकांना कुठं विठईचे बटघरं होते त्यामध्ये भरलेले गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये। तर त्याप्रती लोकांना आम्ही दरवर्षी एक विनंती करतो, सावली ग्रामपंचायत, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन, कुंभार समाज महासंघ सगळ्याकडून की बा पीओपीच्या मूर्त्या तुम्ही परचेस नका करू, खरेदी करू नका। यावर्षी नाही तर गेल्या 3 वर्षापासून आम्ही स्वतः आमचा उद्योगधंदा नसतानाही आम्ही स्वतः त्या ठिकाणी स्टॉल लावतोय। त्याच ठिकाणी स्टॉल लावून लोकांना विनंती करतो का एक झाड आणि एक मातीचा गणपती परचेस करा म्हणून, खरेदी करा आणि त्या बाप्पाची पूजन करा। जर तेही शक्य होत नसेल तर आपल्या घरात पितळचा गणपती आहे,
त्या पितळच्या गणपतीची 10 दिवस पूजा करा आणि शेवटच्या दिवशी त्याला विसर्जित करायची आवश्यकता नाही पडत. जे निर्माल्य जमा होते ते तुम्ही विसर्जन करायसाठी आमच्याकडे द्या, आम्ही विधिवत त्यांचं विसर्जन करतो. आज आपण इथे जे चित्र पाहत आहे गणपती बाप्पांचे, इथे 4 ट्रॉल्या भरलेल्या गणपती आहे. जवळजवळ 6 ते 8 हजार गणपती या सर्व ट्रॉल्यामध्ये आहे. यांचं चित्र जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या स्वतः लक्षात येईल की आपली मूर्ती कोणती जी आपण विसर्जित केलेली आहे. एसएन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावतीकरिता पंकज साबू यांचा हा वृत्तांत.